बिरुदेव सिद्धप्पा डोने. महाराष्ट्रात आज असं कुणीही नसेल ज्याने हे नाव ऐकलेलं नाही आहे. UPSCचा निकाल लागल्यापासून महाराष्ट्रात जिकडे तिकडे फक्त बिरुदेव दिसतोय. बिरुदेव डोनेची ही कहाणी ऐकल्यानंतर तुमच्या घरी तुम्हाला टोमणे पडले असतील तर त्यात काही नवल नाही. मेहनत, जिद्द, कष्ट, चिकाटी, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन हे शब्द फक्त एका कोण्या मोटिवेशनल स्पीकरच्या भाषणातले नाही, तर या सर्व शब्दांना प्रत्यक्षात आणलंय ते या पठ्ठ्यानं. आज करिअरवर बोलू काही या चॅनलमध्ये बिरुदेवची स्टोरी पाहू शॉर्टमध्ये आणि यातून तुम्हा आम्हाला काय शिकता येईल त्यावरही नजर टाकू. चला तर मग पाहूया बिरुदेव सिद्धप्पा डोनेची ही संघर्षगाथा. बिरुदेवचा जन्म कोल्हापूर येथील कागल तालुक्यातील एका छोट्याशा गावी झाला. आई वडील शेळ्या मेंढ्यांचा व्यवसाय करायचे आणि परिस्थिती मात्र जेमतेम होती. पण बिरुदेव हा लहानपणीपासूनच अभ्यासात हुशार होता. त्याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर 10वी आणि 12वीच्या गणिताच्या परीक्षेत त्याला 100 पैकी 100 मार्क मिळाले होते. तसे आपल्यालाही चांगले मार्क होते म्हणा, फक्त विचारू नका. गणित तसा आपला थोडासा नावडताच विषय आहे, पण बिरुदेव मात्र लहानपणीपासूनच अत्यंत अभ्यासू मुलगा होता. 12वी नंतर बिरुदेवनं पुण्याच्या प्रतिष्ठित COEP या कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग झाल्यानंतर घरच्यांना सपोर्ट करण्यासाठी बिरुदेवनं पोस्टमॅनची नोकरीसुद्धा स्वीकारली. 1 वर्ष जवळपास पोस्टमॅनची नोकरी तो करत होता, पण कुठेतरी मनात UPSC करण्याची इच्छा होती. मनात मोठी स्वप्न होती आणि ती पूर्ण करण्यासाठी शेवटी बिरुदेवनं विचार केला की आपण ही पोस्टमॅनची नोकरी सोडून देऊ. मोठा भाऊ आर्मीमध्ये असल्यानं घरची आर्थिक अडचण दूर झाली. त्यामुळे बिरुदेवनं शेवटी पूर्णवेळ UPSC करण्याचा निर्णय घेतला. UPSCची पूर्णवेळ प्रिपरेशन करण्यासाठी बिरुदेवने दिल्ली गाठली. 3 वर्ष जवळपास दिल्लीमध्ये राहून त्यांनी UPSC परीक्षेचा अभ्यास केला. त्यानंतर 1 वर्ष तो पुण्यामध्ये सुद्धा राहिला. UPSC परीक्षेच्या प्रिपरेशनच्या या प्रवासामध्ये त्याला चांगले मित्र मिळाले आणि चांगल्या लोकांची संगत आणि मदतही लाभली. बिरुदेवनं हे स्वतः कबूल केलं आहे की त्याला चांगल्या मित्रांची संगत लाभली आणि त्याच्यामुळे त्याला खूप फायदा झाला. 2024च्या UPSCच्या परीक्षेचा निकाल हा 2025मध्ये लागला. बिरुदेव यावेळी 27 वर्षांचा आहे आणि UPSCच्या परीक्षेच्या 3ऱ्या प्रयत्नात त्याने हे घवघवीत यश संपादन केलं आहे. ऑल इंडिया रँक 551 आणि IPSची पोस्ट त्यानं प्राप्त केली आहे. बिरुदेवची ही कहाणी मीडियानं जरा अतिशयोक्ती अलंकार वापरून सर्वांसमोर सादर केली हे बिरुदेवने स्वतः कबूल केलं आहे. बिरुदेव म्हणतो की 4 वर्षांच्या UPSCच्या प्रिपरेशन जर्नीमध्ये तो कधीही शेळ्या मेंढ्यांच्या मागे गेलेला नाही. पण मीडियाला एक TRPसाठी त्यांनी हे सगळी स्टोरी थोडीशी वेगळ्या पद्धतीने क्रिएट केली, हेही तितकंच खरं आहे. पण या सर्वांमध्ये बिरुदेवची मेहनत, त्याने मनापासून केलेले प्रयत्न हे कमी होत नाही. बिरुदेवनं सर्वांना सिद्ध करून दाखवलं आहे की जिद्द असेल, चिकाटी असेल आणि उराशी मोठी स्वप्न तुम्ही बाळगली असेल तर ती पूर्ण होऊ शकतात. आता बिरुदेवची ही इन्स्पायरिंग स्टोरी ऐकल्यानंतर तुमच्याही डोक्यात विचार आला असेल की चला उद्यापासून जर आपण UPSCच्या तयारीला लागू, तर जरा थांबा. स्वतःला हे विचारा की तुम्हाला UPSC करायचं कशासाठी आहे आणि का करायचं आहे. या सर्व प्रश्नांची जोपर्यंत डोक्यात क्लिअर उत्तरं राहत नाही तोपर्यंत कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा ही वेळ मागते आणि वेळेसोबतच अपयश पचवण्याची ताकदही मागते. मित्रांनो, बिरुदेवचा हा 3रा अटेम्प्ट होता. याचा अर्थ याच्या आधी 2 वेळा त्याने अपयश पचवलं आहे आणि पुन्हा जिद्दीने उभं राहून पुन्हा या परीक्षेची तयारी त्यानं केली आहे. बिरुदेवनं हे सिद्ध केलं आहे की तुम्ही गावात राहता की शहरात, तुम्ही श्रीमंत आहात की गरीब, या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही. तुम्ही सर्व अडथळ्यांवर मात करून तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. गरिबाच्या पोरालाही मोठी स्वप्न पाहता येतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनापासून जर प्रयत्न केले, जिद्द असेल तर काहीच अशक्य नाही, ही बिरुदेवची स्टोरी आपल्याला सांगते. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया अशाच व्हिडिओंसोबत. तोपर्यंत पाहत राहा करिअरवर बोलू काही. थँक्यू.